तर नवीन नवीन लग्न झालं ते. हो आता प्रगती पथावर आहे. एक सातबारा झाला, एक सातबारा ओके. नवीन लग्न झाल्यावर काका किती छान बोलते हो काकू. नवीन नवीन लग्न झालं होतं तर काका कसा हातात हात पकडून ये ना बाजारात. नवीन लग्न झालं की जोडपे जाते ना, समोर जर खड्डा आला तर तो नवरदेव नवरीला जवळ ओढते. इकडे पायाला लागेल तुझ्या, तुझे पाय नरम आहे, प्रेमाला जवळ ओढते. एखाद वर्ष झालं की रस्त्यानं गड्डा आला हात तिले दूर ढकलते, चाल तिकडे गड्डा आहे पायाला लागल की काय. मग 4-5 वर्ष झाली याचंही तोंड खराब होते, तिचंही थुतर खराब होते. रस्त्याने जाता गड्डा आला तर हातीला असा ढकलते, होय ना तिकडं भोकणी आहे का जाशी ना गड्डे आहे. पण प्रेम ठेवा हे. आणि हा आमचा पेटी वादक आहे रोशन काळे. याचा आडनाव आहे काळे पण रंग यानं घेतला काळा. रोशन काळे सुंदर पेटी वाजवते. याला प्रेमानं काय म्हणतो माहिती आहे का आम्ही? याला प्रेमानं परशा म्हणतो. आरचीचा परशा. परशा आरची आली आरची. उरत होत गडराली गालावर आली, आगात भरले वार गीला गाली. आता धीर झाला या, आता बधीर झाला या, तुझ्याच साठी बनून माग आलो या. कसं ताकदीनं आम्ही रांडुकर भिडतोय. हा परिचय आहे. परवा याचा आजा मेला. मग बाबू तुझ्या जेव्हा आजा मेला तर तुझ्या पप्पानं तुझ्या आजाला मेल्यावर सोबत काय दिलं होतं रे? केस. काय नेलं तुझ्या आजाने मेल्यावर? केस. आपणही मेल्यावर काय देतो? केस. एवढं जर त्या बापावर प्रेम उतू येऊन राहिलं, एखादा हात देणं रे बापाले, एखादा पाय देणं बापाले, एखादा डोळा देणं बापाले. कारण आपल्याला माहित आहे हात दिला तर डबल येत नाही, पाय दिला तर डबल येत नाही. केस जाऊन जाईन कुठं 1.5 महिन्यानं पुन्हा जागेवर येते, पुन्हा येते म्हणून देते. जिवंतपणी माय बापाले खाऊ घालत नाही. इथेही जेवढ्या बुड्या बाड्या बसल्या असेल ना सासवा, ओ सासा मग बुड्याला सांगून ठेवतो म्हाताऱ्याले, सुने समोर आपल्या नवऱ्याला वाईट बोलायचं नाही. सुने समोर बुड्यासोबत गोड बोलायचं. म्हाताऱ्यासोबत सून दिसली की म्हाताऱ्याला म्हणत चहा पिता काय? आपणही देत नाही, म्हाताराही मागत नाही, पण म्हणावं नाही का जाऊ दे म्हणून दे तिकडं. जाणून सूर्य समोर म्हातारा म्हणत पोहे खाता का उपमा करून देऊ? आपणही देत नाही, म्हाताराही मागत नाही, पण जाऊ म्हणावं तिकडं, जाऊ दे म्हणून दे तिकडं. जाणून सूर्य समोर म्हाताऱ्याला म्हणायचं पार्लेजी खाता का 20-20 खाता? आपणही देत नाही, म्हाताराही मागत नाही, पण म्हणाव लागन तर घरात नेऊन बुड्याला 2 दणके मारा. पण सुने समोर वाईट बोलू नका. आणि मला एक समजत नाही तुम्हा म्हाताऱ्याचं म्हाताऱ्यासोबत म्हातारपणी काऊन खटकते? नाही तुमचे झगडे म्हातारपणात काऊन होते? जवानपणात तर एकाच लुनावर असे बसले ना. म्हातारी माग म्हातार समोर. तुम दिल की धड़कन में रहते हो. आणि ते म्हातारा तिकडून गाणं म्हणे, ऐ मेरी जोहर जबी तुझी मालूम नहीं, तू अभी तक है हसी और मैं जवान. आणि आता म्हातारपणात विचारा म्हातारीले, म्हातारू कुठं आहे? म्हणते माझं म्हातारं मोठ्या पोराकडं खाते, मी लायण्याकडं खातो, मारीन दणका पाठ घडावर. मग म्हाताऱ्याला सांगून ठेवतो जिवंतपणे मायबापाची सेवा करा. भावाईली विनंती आणि सुनायली सांगणार, ए सुना बापाच्या घरून 3 चमचे 4 प्लेटा आणल्या शानपणा करतो का तू? त्या सासू सासऱ्याला बोलायचा काय अधिकार आहे तुले? आपल्या ढोराले पण काय म्हणायचं आहे तर? तुम्हा भावाईली विनंती आहे जिवंतपणी मायबापाची सेवा करा. जिवंतपणी लाता मारता आणि मेल्यावर तेरवी करता. तेरवीले मोठा मंडप, मोठा स्टेजवर लाल कलरची महाराजा खुर्ची आणि खुर्चीवर म्हाताऱ्याचा असा पाहिजे त्यांनी फोटो. जसं काही पुढे ग्रामपंचायतले निवडून आलं खरं फुल मतानं. आणि त्याच्या फोटो समोर 3 अगरबत्त्या, 4 लाडू, बुंदी, खीर, पापड्या आणि त्याच्या समोर पंक्तीत लोक बुंदी दाबते. आणि ते बुडं त्या फोटोतून पाहते, अबे बिना साखरीचा चहा पाजून मारलं बे, बिना भाकरीनं मेलो नाही भूत म्हणून छात्यावर बसेन. म्हणून तुकडोजी महाराज आवाज देतात, मेल्यावर मनशील काव कसा मग तारीला पंढरीराव, कसा मग तारीला पंढरीराव. मेल्यावर मनशील काव मेल्यावर मनशील काव कसा मग तारीला पंढरीराव, कसा मग तारीला पंढरीराव. म्हणून छत्रपती शिवाजी राजे
आधी आम्हाला डोक्यात घ्यावं लागल. अरे शत्रूनही तारीफ करावी, शत्रूनही तारीफ करावी असा तो छत्रपती शिवाजी राजा होता. शत्रूनही तारीफ करावी. शिवरायाचा सर्वात मोठा शत्रू होता औरंगजेब. औरंगजेब सर्वात मोठा शत्रू होता. आणि ज्या वेळेस छत्रपती शिवाजी राजांचं निधन झालं, औरंगजेब आपल्या दरबारात बसलेला होता. शिवरायाच्या निधनाची खबर औरंगजेबाला गेली. सरदार आला, ओरडत आला, हुजूर 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 जहांपना, अच्छी खबर लाया हूं, खुश खबर लाया हूं. औरंगजेब विचारतो, क्या खबर लाए हो? कहीं की रसद लूटी है, कहीं का खजाना लूटा है, या कोई गांव जोड़ा है? अरे हुजूर, उससे भी बड़ी खबर है, उससे भी बड़ी अच्छी खबर है. विचार तो बताओ, क्या खबर लाए हो, क्या खबर लाए हो? तो सरदार सांगतो त्याचा औरंगजेबाचा, हुजूर आपका सबसे बड़ा दुश्मन शिवाजी भोसले था ना. हाँ हाँ, शिवाजी भोसले मेरा सबसे बड़ा दुश्मन था. क्या हुआ बताओ. अरे आपका सबसे बड़ा दुश्मन शिवाजी भोसले था ना, वो शिवाजी भोसले मारा गया. शिवाजी भोसले नहीं रहा हुजूर, अब आपके रास्ते का कांटा निकल गया. शिवाजी इस दुनिया में नहीं रहा. जसे शिवाजी महाराज गेले माहित झालं, शत्रूनेही तारीफ करावी असा तो राजा. अरे जसे शिवाजी राजा आम्हाला सोडून गेले माहित झालं, औरंगजेब आपल्या तख्तावरून उभा झाला. समोर आपल्या नमाजची चटई बिछावली, नमाजची चटई बिछावली, नमाजच्या पोझिशन मध्ये बसला आणि अल्लाहकडे वर त्याच्या देवाकडे हात करतो आणि ओरडतो, या अल्लाह, या परवरदिगार, या खुदा, या अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले कर दे, क्योंकि तेरा सबसे अजीज बंदा शिवा भोसले तेरे पास आने जा रहा है. अरे शत्रूनही तारीफ करावी असा तो छत्रपती शिवाजी राजा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा वाघ वाघ जीवा जन्मला, तो बापाचा बाप वाघ जीवा जन्मला, तो बापाचा बाप वाघ जीवा जन्मला, तो बापाचा बाप वाघ जीवा जन्मला. म्हणून शिवाजी राजाचा इतिहास लक्षात घ्या. शिखरे साहेबाचं प्रति इतिहास पुस्तक वाचा. तुम्ही पोरं सांगा रे, हा फोटो कोणाचा आहे? तुमचा अभ्यास पाहू बरं. शाळेत जाताना हा कोणाचा फोटो आहे बेटा? तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराजाची कविता तुम्हाला आहे काय? कोणती कविता आहे? या भारतात बंधुभाव नित्य वसू दे. काय सुंदर लिहिलं. तुम्हाला पाठ आहे? चला आपण सगळे सोबत म्हणू. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरजी असा दे, हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद